जय भीम। मी प्राध्यापिका डॉक्टर कविता गंगाधरराव सोनकांबळे, उपप्राचार्य तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख यशवंत महाविद्यालय नांदेड येथून आपल्याशी बोलत आहे। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। आज मी आपल्या समोर या निमित्ताने शिक्षण आणि धम्म या विषयावर माझे काही विचार मांडण्याचा प्रयत्न करते। मी शिक्षण क्षेत्रामध्ये मागील 36 वर्षापासून कार्यरत आहे। माझ्या 36 वर्षाच्या कालावधीमधून मला जे काही अनुभव आलेले आहेत किंवा मी ज्या गोष्टींकडे पाहते त्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला आपल्या जीवनामध्ये आणि शिक्षणाला मानव जातीच्या जीवनामध्ये का महत्त्व दिलेले होते हे मला समजलेले आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षणाच्या संदर्भातील ब्रीद वाक्य होतं। शिक्षण म्हणजे अंतर्बाह्य बदल घडवून आणण्याची क्षमता असणारे शस्त्र। शिक्षणाने माणसाचा सर्वांगीण विकास होतो, माणसाची मानसिक प्रगती होते, बौद्धिक प्रगती होते, शारीरिक प्रगती होते, वैज्ञानिक प्रगती होते। शिक्षणाने आर्थिक आणि राजकीय प्रगती सुद्धा साध्य करता येते। जसे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शिक्षण हे एक शस्त्र म्हणून उपयोगात आणता येते, त्याचप्रमाणे समाज जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी, सामाजिक जीवनामध्ये क्रांती घडवून येण्यासाठी, समतेवर आधारलेल्या समाजाची निर्मिती होण्यासाठी सुद्धा शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहत आलेली आहे। आणि म्हणूनच धम्म आणि शिक्षण आजच्या वर्तमान काळामध्ये या दोन्ही गोष्टींचा विचार होणे माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे वाटते। आपल्या सर्वांना हे माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला मुक्कामी मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरीही हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा केलेली होती। आणि तेव्हापासून ते 14 ऑक्टोबर 1956 पर्यंत म्हणजेच जवळपास 20 ते 21 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात अस्तित्वात असलेल्या विविध धर्मांचा सखोल असा अभ्यास केलेला होता। धर्म माणसासाठी का माणूस धर्मासाठी या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा विचार करत असताना, तत्कालीन धर्म व्यवस्थेचा विचार करत असताना त्यांनी मानव जातीच्या उत्कर्षासाठी, मानव जातीच्या विकासासाठी धम्म आवश्यक आहे ही गोष्ट समजून घेतलेली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 ते 1956 या काळामध्ये ज्या गोष्टींचा अभ्यास केला त्यापैकी 3 गोष्टी माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या होत्या, ज्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राधान्य दिलेलं होतं किंवा ज्याला महत्त्व दिलेलं होतं। आणि त्या म्हणजे धर्माकडून कोणत्याही 3 अपेक्षा केल्या जाव्यात, आणि त्या म्हणजे धर्म हा विज्ञानाशी सुसंगत असावा। दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, धर्माने स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मानवी मूल्यांना स्वीकारावी किंवा मान्यता द्यावी। आणि तिसरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ती म्हणजे धर्माने दारिद्र्याचे उदात्तीकरण करू नये। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळात अस्तित्वात असलेल्या अनेक धर्मांचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून आले की ह्या 3ही अपेक्षा कोणताही धर्म पूर्ण करू शकत नाही। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धाच्या विचाराकडे अधिक आकर्षित झाले की ज्यामध्ये ह्या 3ही अपेक्षा पूर्ण होत होत्या। आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हळूहळू बुद्धाच्या वाटेवर जाण्यासाठीची तयारी करू लागले। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच समयी 1935 ते 1956 आणि दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती एक अत्यंत मोठी जबाबदारी येऊन पडली, आणि ती म्हणजे स्वतंत्र भारत देशाच्या संविधानाची निर्मिती करण्याची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती घटना समितीचे सदस्य आणि त्याचबरोबर
29 ऑगस्ट 1947 पासून ते मसुदा समितीचे अध्यक्ष, म्हणजेच घटना निर्माणाच्या अत्यंत महत्वाच्या समितीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 ला केलेली घोषणा ही मला भारतीय संविधानाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं लोकांच्या जीवनाचा भाग बनवता येऊ शकेल, याला कशा पद्धतीनं भारतीयांचं तत्वज्ञान बनवता येऊ शकेल, याला कशा पद्धतीनं धम्म शासनामध्ये रूपांतरित करता येऊ शकेल, याचा सखोल अभ्यास केला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता, वाक्चातुर्य हे यामधून स्पष्ट होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संधीचं सोनं केलं आणि भारतीय संविधानामध्ये भाग 3 मूलभूत अधिकार, भाग 4 भारतीय संविधानामध्ये दिलेली मार्गदर्शक तत्वे आणि भाग 4 मध्येच समाविष्ट करण्यात आलेली मूलभूत कर्तव्य, या तीनही मधून बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं बुद्ध तत्वज्ञान हे मोठ्या प्रमाणावरती त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. हे डॉक्टर बाबासाहेबांमुळे शक्य झालं. मला स्वतःला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसले असते मसुदा समितीमध्ये तर कदाचित धम्माला अपेक्षित असलेली हे अधिकार असतील, कर्तव्य असतील किंवा शासनांनी लोकांच्या हितासाठी, जनकल्याणासाठी कोणतं कार्य केलं पाहिजे याच्यासाठीची जी आदर्श आचारसंहिता आहे ती आचारसंहिता असेल ती संविधानामध्ये समाविष्ट करता येऊ शकली नसती. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हे सामाजिक क्रांतीचे शस्त्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या संदर्भामध्ये ग्रॅनविल ऑस्टिन नावाच्या ब्रिटिश विचारवंताने अतिशय मौलिक असा संदेश दिलेला आहे आणि तो म्हणजे रक्ताचा एकही थेंब न सांडता भारतामध्ये संविधानाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती यशस्वी होऊ शकते, याचं एकमेव उदाहरण म्हणजे भारताचं संविधान, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं आहे. आणि म्हणूनच शिक्षण आणि सामाजिक क्रांती, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन, शिक्षण आणि समतेवर आधारलेल्या समाजाची निर्मिती, ह्या तीनही गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या होत्या. जगाच्या पातळीवर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मसात केलेलं शिक्षण आणि त्या शिक्षणाचा समाजाच्या हितासाठी आणि सामाजिक क्रांती आणि परिवर्तनासाठी केलेला उद्धारात्मक दृष्टिकोन हा दुसरा कोणताही असू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे उदाहरण दिलेलं होतं की जगामध्ये एकमेव देश असा आहे की ज्या देशामध्ये दुसऱ्या वर्णाच्या लोकांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले गेले आणि तो देश म्हणजे अमेरिका. काळ्या लोकांच्या उद्धारासाठी गौरवर्णीय लोकांनी केलेला संघर्ष त्या ठिकाणी गुलामगिरी नष्ट करण्यामध्ये झाला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मसात केलेल्या शिक्षणाच्या जोरावरती, जे शिक्षण त्यांनी विदेशामध्ये घेतलेलं होतं, पण भारत भूमीवरती हजारो वर्षापासून असलेली विषमता, हजारो वर्षापासून विशिष्ट समूहांवरती किंवा बहुजन समाज, ज्याला आपण बहुसंख्य समाज म्हणतो, त्या समाजावरती होत असलेला अन्याय, अत्याचार, भेदभाव दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या शिक्षणाला शस्त्र म्हणून, त्या शिक्षणाला साधन म्हणून आणि माध्यम म्हणून वापर केलेला दिसतो. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1924 पासून सार्वजनिक जीवनामध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सुरुवात केली आणि शिक्षण जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत लोक अज्ञान, अंधश्रद्धा यामधून बाहेर पडू शकत नाहीत, यावर त्यांनी जास्त भर दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण, धम्म आणि भारतीय संविधान या तिन्ही गोष्टींच्या माध्यमातून केवळ आपण ज्या जातीत जन्मलो त्या जातीचाच उद्धार करू शकतो असं नाही, तर ज्या देशाचा मी नागरिक आहे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व या शब्दात अधोरेखित करू इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः सुद्धा भारतीयच आहे, म्हणजे त्यांनी राष्ट्रापुढे बाकी सगळ्या गोष्टी गौण मानलेल्या होत्या. आणि हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मसात केलेल्या शिक्षणाच्या मुळेच शक्य झालेलं होतं.
असं मला स्वतःला वाटतंय. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं, याच बरोबर शिक्षण हे सार्वजनिकच असावे आणि शासनाच्या नियंत्रणामध्येच ते दिलं जावं, खाजगी माध्यमातून ते शिक्षण दिलं जाऊ नये, कारण त्या ठिकाणी व्यवसाय निर्माण होतो आणि हा व्यवसाय निर्माण झाला तर बहुजनांपर्यंत शिक्षण पोहोचू शकत नाही. यासाठी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यांनी समाज निर्माणासाठी, समाज घडवण्यासाठी, समतेवर आधारलेल्या समाजाची निर्मिती होण्यासाठी शिक्षणामध्ये संशोधन असेल, शिक्षणामध्ये जागृती असेल, शिक्षणामधून विविध प्रकारच्या प्रयोगांना महत्त्व द्यावे आणि केवळ परीक्षा आणि डिग्री वाटपाचं केंद्र म्हणून विद्यापीठांनी काम न करता मानव जातीच्या कल्याणासाठी शिक्षणाचा उपयोग कसा करता येऊ शकतो, ग्रामीण भारताच्या विकासासाठी शिक्षणाचा उपयोग कसा करता येऊ शकतो, यावर त्यांनी भर दिल्याचं पाहायला मिळतं. केवळ त्यांनी यावरच भर दिला असं नाही, तर दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून भारतभर शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचं अत्यंत जिकिरीचं आणि मोलाचं काम केलं. कारण त्यांनी हे ओळखलं होतं, विद्यमान शिक्षण व्यवस्थेमध्ये जो वंचित समूह आहे, जो अस्पृश्य समजला गेलेला समूह आहे, त्या समूहाला शिक्षणापर्यंत पोहोचता येत नाही आणि त्यांना सहज शिक्षण उपलब्ध होत नाही. आणि ही अडचण ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुंबईमध्ये आणि विशेषतः मराठवाड्यातील शिक्षणातलं मागासलेपण दूर करण्यासाठी आजचं छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा शिक्षणाच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठी क्रांती केल्याचं पाहायला मिळतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठेपण आणि औदार्य यामध्ये आहे की त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेमध्ये केवळ अस्पृश्य जातीतल्या लोकांनाच शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध नव्हती, तर सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी ती शिक्षण संस्था खुली होती. आणि म्हणून मराठवाड्यातील शिक्षणासाठीची जी विवंचना होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखली आणि या ठिकाणी शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावरती लाभ लोकांना घेता आला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी दूरदृष्टी असणाऱ्या घटनेच्या तज्ज्ञ असलेल्या विचारवंताने त्यांच्या जीवनामध्ये शिक्षणाला खूप महत्व दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जसं की मी यापूर्वी आपल्याला सांगितलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या वडिलांकडून नीतिमत्ता, मूल्यसंस्कार, सामाजिक ऋण, समाजासाठी काम करणं या गोष्टीला खूप महत्व देत होते. त्यांचे आजोबा रामानंद पंथीय, पण त्यांचे वडील कबीर पंथीय. घरी वातावरण हे धम्ममय असायचं आणि त्याचा संस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनावरती झाला. आणि म्हणूनच कार्ल मार्क्स सारखा विचारवंत एका बाजूला म्हणतो की धर्म ही आपूची गोळी आहे, पण त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे की मार्क्सच्या विचारानं प्रभावित झालेले होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माला आपूची गोळी न मानता धर्म हा गरीब, गरजू आणि निराशावादी लोकांच्या जीवनामध्ये आशा उत्पन्न करणारं एक महत्वाचं माध्यम ठरू शकतं, या दृष्टिकोनातून विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचलित असलेल्या धर्म व्यवस्था आणि धर्मांपेक्षा वेगळा धम्म जो की नीतीवरती आधारलेला होता, ज्याला आपण आचारसंहिता असं म्हणतो, जीवन जगण्याची रीत किंवा पद्धत ज्याला असं आपण म्हणतो, दैनंदिन जीवनामध्ये माणसानं माणसासोबत कसं वागावं हे सांगणारा जगातला एकमेव धर्म जो नीती शिक्षण देतो तो म्हणजे बुद्ध धम्म, ज्याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रहानं हे सांगितलं की मी भारत बौद्धमय करीन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्टेटमेंट जे होतं ते भारत बौद्धमय करण्याचं, भारतातल्या प्रत्येक नागरिकाला नीतिमान बनवणं, प्रज्ञावान बनवणं, सुसंस्कारी बनवणं, समाजशील बनवणं, समतावादी बनवणं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला पारंपरिक अर्थानं विशिष्ट ठिकाणी अडकून पडलेला धर्म किंवा धर्म या संकल्पनेच्या बाहेर पडून
समाज उपयोगी धम्म बनवण्यासाठीचा प्रयत्न केलेला होता. आणि म्हणूनच प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री, बंधुभाव, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, मानवता, माणसानं माणसासोबत कसं वागावं हे सांगणारा नियम किंवा हे सांगणारं तत्वज्ञान म्हणजे बाबासाहेबांनी आम्हा सर्वांना दिलेला बुद्धाचा धम्म होय. आणि हा बुद्धाचा धम्म मोठ्या प्रमाणावरती आम्ही स्वीकारला. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये विशेषतः भारतामध्ये बौद्ध धम्म स्वीकारलेल्या लोकांची नेत्रदीपक प्रगती झाल्याचं आपण पाहतोय. आणि ह्या प्रगतीमुळं इतरांना सुद्धा प्रेरणा मिळते. पण ह्याच्या दुसऱ्याही अनेक बाजू आहेत ज्या की आज मी आपल्यासोबत त्या गोष्टींवरती विचार करणार नाही. तुर्तास फक्त शिक्षण आणि बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला धम्म याच विषयाच्या अनुषंगानं आपण आपली चर्चा पुढे नेऊया. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं 1935 पासून बाबासाहेब आंबेडकरांचा सुरू झालेला प्रवास, घटना समितीमध्ये युक्तिवादानं त्यांनी केलेलं कार्य आणि धम्म स्वीकारापर्यंत त्यांचा आलेला प्रवास, ह्या 3 घटना एकमेकांशी जोडल्यानंतर मला स्वतःला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचं तत्वज्ञान, बुद्धाचा धम्म, बुद्धाची नीती, बुद्धाचं नीतिशास्त्र, ह्या प्रत्येक गोष्टीला डोळसपणे भारतीय माणसानं स्वीकारावं या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले होते. त्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच भारतीय संविधानामध्ये ह्या तत्वांचा समावेश करण्यात आला की हजारो वर्षापासून भारतीय समाज व्यवस्थेनं स्वीकारलेली विषमता प्रधान समाज व्यवस्था ही नाहीशी करून ती समतेवर आधारित करण्यासाठीचा प्रयत्न सुरू झाला. हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यश आपल्याला म्हणता येऊ शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला एक अत्यंत महत्वाचं स्थान दिल्याचं पाहायला मिळतं. जसं की मी व्यक्तिगत जीवनाच्या विकासासाठी, आर्थिक जीवनाच्या विकासासाठी, सामाजिक जीवनाच्या विकासासाठी, त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सुद्धा शिक्षणाचा उपयोग होऊ शकतो, ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवर्जून सांगितलेली आहे. आणि केवळ एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांचा विचार मान्य असणारे अनुयायी यांनी मिळून भारतीय समाजामध्ये तत्कालीन समाज परिस्थितीत ज्यांना अस्पृश्य मानलं गेलेलं होतं, जे गावकुसा बाहेरचे लोक होते, अशा लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणून राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि त्याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या शिक्षणामध्ये आहे. आणि म्हणूनच मला स्वतःला असं वाटतं की शिक्षित असणं आणि केवळ स्वतःपुरती शिक्षित असणं याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्व दिलेलं नव्हतं. शिक्षणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चारित्र्याला तेवढंच महत्व दिलं, शीलाला तेवढंच महत्व दिलं. चारित्र्य आणि शील ह्या दोघांचा जर संयोग होत असेल व्यक्तीमध्ये तरच तो माणूस दुसऱ्याच्या कल्याणासाठी काम करू शकतो. म्हणजे शिक्षित माणसानं चारित्र्य संपन्न असणं आणि चारित्र्य संपन्न व्यक्तीनं प्रज्ञेच्या बळावरती करुणेच्या माध्यमातून लोकांची सेवा करणं, ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप महत्वाची वाटते. ज्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचा विचार आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा अशा पद्धतीनं किंवा अशा शब्दांनी सुरू करतो, त्याच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुम्ही जर बघितलात 22 प्रतिज्ञा बुद्ध धम्म स्वीकाराच्या नंतर उपस्थितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मानव जातीच्या कल्याणाची आचारसंहिता होय, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण त्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डोळसपणे विचार केलेला होता आणि हा डोळस विचार लोकांनी स्वीकारावा म्हणून लोकांच्या पर्यंत त्यांनी ते देण्याचा प्रयत्नही केलेला होता. जसं की आपण पाहतोय काय आहे त्या 22 प्रतिज्ञा. 22 प्रतिज्ञा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मानव जातीची विविध प्रकारच्या जाचातून मुक्तता केलेली आहे.
विविध प्रकारच्या अंधश्रद्धेतून मुक्तता केलेली आहे. विविध प्रकारचा जो पारंपरिक पगडा भारतीय लोकांच्या डोक्यावर आणि डोक्यात घुसलेला आहे त्यातून लोकांना मुक्त करण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे. आमचे बौद्ध नसलेले इतर मित्र असं म्हणतात की बरं झालं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुद्ध धम्माच्या वाटेवर चाललात, आम्हाला येता आलं नाही. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो ती ही की तुम्ही तिकडे गेल्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करोडो रुपयाची बचत करू शकता आणि आम्ही इथं राहिल्यामुळं आमचे करोडो रुपये ह्या प्रथा, परंपरा, कर्मकांड या माध्यमातून आम्हाला खर्च करावे लागतात. म्हणजे साधा जरी विचार आपण केला तर आर्थिक प्रगतीसाठी, सामाजिक प्रगतीसाठी, नैतिक प्रगतीसाठी, वैयक्तिक प्रगतीसाठी, राष्ट्र विकासासाठी, राष्ट्राला सर्वोच्च शिखरापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माच्या माध्यमातून भारतीय समाजावरती खूप मोठे उपकार केलेले आहेत. आणि म्हणूनच मला स्वतःला असं वाटतं की 22 प्रतिज्ञा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भारतीय संविधानानं स्वीकारलेली धर्मनिरपेक्षता आहे, भारतीय संविधानानं स्वीकारलेली लोकशाही आहे, भारतीय संविधानानं स्वीकारलेले मूलभूत अधिकार आहेत, भारतीय संविधानानं भारताच्या नागरिकांना दिलेली मूलभूत कर्तव्य आहेत. प्रत्येक माणूस जो की सद्विवेक बुद्धीनं विचार करू शकतो, त्या सद्विवेक बुद्धीनं विचार करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळावी यासाठीचं नीतिशास्त्र, यासाठीची वैज्ञानिक आचारसंहिता म्हणजे त्या 22 प्रतिज्ञा आहेत. 22 प्रतिज्ञांमधला थोडासा सारांश मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करते की ज्या माध्यमातून ते भारतीय संविधानात कसं आलं हे आपण समजून घेऊया. 22 प्रतिज्ञांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी राम कृष्ण ह्यांना देव मानणार नाही, किंवा मी देवी देवता यांची उपासना करणार नाही, मी ब्राह्मणांच्या हातून कोणतंही कर्तव्य करून घेणार नाही, मी सर्व माणसं समान आहेत असं मानतो, मी माझ्या आयुष्यामध्ये या धम्म स्वीकारानंतर माझा पुनर्जन्म होत आहे असं मी मानतो, मी प्रज्ञाशील करुणा याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये वागण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी चोरी करणार नाही, मी हिंसा करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी मादक पदार्थांचे सेवन करणार नाही, ह्या सर्व गोष्टी 22 प्रतिज्ञांमध्ये स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत, ज्या की भारतीय संविधानाचा भाग 4 कलम 36 ते 51 मध्ये, ज्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असं म्हणतो, त्यामध्ये आलेले आहेत. आणि त्या पालन करण्याची जबाबदारी सरकार कोणतंही असो त्या सरकारवर टाकण्यात आलेली आहे. फक्त भारताच्या नागरिकांना डोळस आणि सजग होण्याची गरज आहे. प्रत्येक शासनानं नागरिकांसाठीच्या असलेल्या ह्या मार्गदर्शक तत्वांची आचारसंहिता जर पाळली तर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दिलेल्या या 22 प्रतिज्ञा पाळल्या अशा प्रकारचीच गोष्ट घडणार आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी अतिशय विद्वान असलेली, ज्याला आपण म्हणतोय की जगातल्या विद्वानांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नंबर लागतो, आणि अशा ह्या महाविद्वान पांडित्यपूर्ण असलेल्या आणि तेवढीच करुणामयता असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ म्हणजे मी ज्या जातीत जन्मलो त्या जातीच्या लोकांसाठी नव्हे, तर मी ज्या देशात आणि मी ज्या ह्या भूमीवरती आहे म्हणजे विश्वाच्या कल्याणाचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माच्या माध्यमातून मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. वर्तमान भारतामधली परिस्थिती विचारात घेता आपण काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. कुठल्या व्यक्तीला, ती व्यक्ती कोण्या जातीची आहे काही मॅटर करत नाही, ती कोण्या धर्माची आहे काही मॅटर करत नाही, ती स्त्री आहे की पुरुष आहे काही मॅटर करत नाही, ती गरीब आहे की श्रीमंत आहे काही मॅटर करत नाही, ती भारताची आहे की भारताच्या बाहेरची आहे याचाही काही संबंध नाही. पण प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक माणसासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म, बुद्धाची नीती या स्वरूपामध्ये आमच्या समोर बुद्ध आणि त्यांचा धम्म या माध्यमातून जे तत्वज्ञान दिलेलं आहे ते व्यक्तीचा उद्धार करण्यासाठी,
समाजाचा उद्धार करण्यासाठी, देशाचा उद्धार करण्यासाठी आणि जगाचा, या विश्वाचा उद्धार करण्यासाठी अत्यंत मौलिक आणि अत्यंत महत्वाचे आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आज आपण भारतीय समाजामध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असताना पाहतोय. जाती जातीवरनं होत असलेली भांडणं, धर्मावरनं होत असलेली भांडणं, कुटुंबामध्ये होत असलेली भांडणं, राजकारणामध्ये होत असलेली भांडणं, नातेसंबंधामध्ये होत असलेली भांडणं आणि जगाच्या पातळीवरचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक देश दुसऱ्या देशासोबत युद्धाच्या माध्यमातून जे सतत संघर्ष करत असते, त्या संघर्षामध्ये करोडो रुपयांची आर्थिक क्षमता जी की लोकांच्या कल्याणासाठी वापरणं सहज शक्य झालं असतं, ती शक्ती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या बुद्ध धम्माच्या स्वीकाराबरोबर जर आपण गेली, आपण बुद्धाच्या वाटेने जर गेलो तर निश्चितपणे भारतालाच नव्हे तर जगाला सुद्धा एक दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही. कारण बुद्धाचा धम्म हा शांततेनं राहण्याची शिकवण देतो. माणसानं माणसाशी माणसासारखंच वागावं. इतर धर्माची शिकवण ही मेल्यानंतर किंवा मृत्यूनंतर आम्हाला मोक्ष पाहिजे, मृत्यूनंतर आम्हाला स्वर्ग पाहिजे आणि मृत्यूनंतर आमचं जीवन चांगलं पाहिजे, यावर आधारलेली होती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला जो बुद्धाचा धम्म आहे, तो धम्म याच जीवनामध्ये, म्हणजे पारलौकिक नाही, इहलोकी असताना, वर्तमान जीवनामध्ये असताना आम्हाला निर्वाणाकडे जाण्यासाठीचा, म्हणजे आमचे जे विकार आहेत, आमच्या मनामध्ये असलेली लोभ, वासना, मोह, माया, यावर आम्ही आपल्या मनाची मशागत करून कशा पद्धतीनं नियंत्रण मिळवू शकतो, ही गोष्ट बुद्धाच्या धम्मानंच शक्य होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या धम्माच्या माध्यमातून मनावरती नियंत्रण ठेवण्याची, कारण मन हाच सर्व क्रियांचा चालक आहे आणि ह्या मनावर नियंत्रण ठेवणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. वर्तमान काळामध्ये वैद्यकशास्त्रानं सुद्धा बुद्धानं सांगितलेल्या मनाला शास्त्रशुद्ध पद्धतीनं स्वीकारून माणसाच्या मनाची मशागत करण्यासाठीचे सायंटिफिक प्रयत्न सुरू केल्याचं हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवानं भारतीय लोकांना बुद्धाच्या तत्वज्ञानाकडे, बुद्धाच्या नीतिशास्त्राकडे, बुद्धाच्या मानसशास्त्राकडे, बुद्धाच्या विज्ञानशास्त्राकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. देव आहे की नाही, ईश्वर आहे की नाही, ही सृष्टी कोणी निर्माण केली, ह्या सृष्टीचं काय होणार, याच्यापेक्षा वर्तमान जीवनामध्ये माणसानं माणसासोबत माणसासारखं वागणं, म्हणजेच बुद्धानं सांगितलेल्या नीतीप्रमाणे वागणं, ज्याला बुद्धाचा धम्म, बुद्धाची नीती असं म्हणतो, सद्धम्म ज्याला म्हणतो आपण. कुशल कर्म हे माणसाला चांगलं जीवन घडवण्यासाठी मदत करतात आणि अकुशल कर्म जे माणसाला याच जन्मामध्ये आपण केलेल्या वाईट कृत्याचे परिणाम भोगावयाला भाग पाडतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय डोळस पद्धतीनं प्रदीर्घ काळ घेऊन भारतीय समाज व्यवस्थेपुढे एक अत्यंत महत्वाचा विचार ठेवला, एक तत्वज्ञान ठेवलं, एक धम्म ठेवला आणि तो धम्म म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांच्या समोर ठेवलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म होय. मी हे पुन्हा पुन्हा यासाठी सांगतेय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा चिंतन करून आपल्या समोर ठेवलेला धम्म हा आपण स्वीकारणं गरजेचं आहे किंवा त्याच्या वाटेनं आपण जाणं गरजेचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारण्यापूर्वी अस्तित्वात असताना बाहेर देशात आणि विदेशामध्ये बुद्ध धम्म कशा पद्धतीनं आहे याचा अत्यंत बारकाईनं आढावा घेतलेला होता, अभ्यास केलेला होता आणि भारताच्या लोकांसमोर कशा पद्धतीनं धम्म गेला पाहिजे हे त्यांनी बारकाईनं सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि म्हणूनच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं मी आपणास हे सांगू इच्छिते की व्यक्तिगत विकासाबरोबरच प्रत्येकानं, जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध धम्माचा पायिक आहे, अनुयायी आहे, त्या प्रत्येकानं आपलं सामाजिक ऋण विसरण्याचा बिलकुल प्रयत्न नाही केला पाहिजे. प्रत्येकानं आपलं सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे आणि अशा प्रयत्नांमधूनच आपण भारताला एक महासत्ता बनवू शकतो. आणि ती ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्म
आणि धम्म ज्या संविधानामध्ये उतरवलेलं आहे ते भारताचं संविधान, आणि त्या संविधान आणि धम्म यांचं शिक्षण देणारी व्यवस्था म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण, धम्म आणि भारतीय संविधान यांची सांगड घालून या भारताला प्रबुद्ध बनवण्यासाठीचा प्रयत्न केलेला होता आणि त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाल्याचे मला स्वतःला वाटते. मी स्वतःला धन्य मानते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या विचारांप्रमाणे वागण्याचा छोटासा प्रयत्न करत असताना संविधान अकादमीच्या माध्यमातून मला जे जमतं त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांसाठी जवळपास 3 लाख रुपयाची स्पर्धा परीक्षांची पुस्तकं मी आणून ठेवून मोफत ती उपलब्ध करून दिलेली आहेत. गोरगरिबांच्या लोकांची लग्न चांगल्या पद्धतीनं व्हावीत म्हणून माफक दरामध्ये अशोका बँक्वेट हॉलच्याही माध्यमातून लोक उपयोगी काम करण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न मी सुद्धा करते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणातून आपण उत्तरही आपली होऊ शकत नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल मात्र टाकून आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू शकतो. लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून डॉक्टर गच्चे सरांनी मला माझे विचार आपल्या समोर व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते. जय भीम.